पुसायचं. वेलकम बॅक अगेन. सो नेक्स्ट पॉईंट आपण पुढचा बघणार आहोत, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. याच्यामधला सो नेक्स्ट पॉईंट आपला आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समधला स्ट्रेस आणि स्ट्रेनचे टाइप्स आपण बघतो. सो नेक्स्ट आपला आहे टॉपिक नंबर 6, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. सो याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट स्ट्रेस आणि स्ट्रेन हे बघतोय. सो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, इट इज नथिंग बट स्ट्रेस. सो स्ट्रेस मीन्स डिफॉर्मिंग फोर्स अपॉन इट्स एरिया असं आपण म्हणतो. सो त्याचे असणारे जे काही डायमेन्शन्स आहेत, युनिट आहे, हे पण आपण बघितलं. त्यानंतरचं आहे स्ट्रेन. सो स्ट्रेन इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन. स्ट्रेन म्हणजेच काय? डिफाइंड ॲज रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स ऑफ द बॉडी टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. ओके, सो स्ट्रेनची डेफिनेशन आपण आपल्याला माहिती आहे. स्ट्रेनला आपण काय म्हणतो? स्ट्रेन इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स ऑफ द बॉडी टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजे तो असा रेशो आहे. कसा? सो स्ट्रेन इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स. Okay, change in dimensions of the body to its original dimensions. So it is the ratio of two similar quantities. हा कशाचा रेशो आहे? टू सिमिलर क्वांटिटीचा. Hence strain is a dimensionless physical quantity. त्यामुळे स्ट्रेन कसा आहे? Dimensionless physical quantity आहे. Okay. So there are three types of stress and corresponding strain. So first point आहे बघा, stress produced by a deforming force acting along the length of body or rod is called tensile stress or longitudinal stress. काय म्हणतो बघा, स्ट्रेस प्रोड्युस्ड बाय अ डिफॉर्मिंग फोर्स. आता हा जो स्ट्रेस आहे तो कशाद्वारे निर्माण केला जातो? स्ट्रेस प्रोड्युस्ड बाय अ डिफॉर्मिंग फोर्स. कशामध्ये? तर विच इज ऍक्टिंग अलॉंग द लेंथ ऑर रॉड. तो कसा ऍक्ट होतो? अलॉंग द रॉड किंवा त्याची लेंथ जी आहे ती चेंज होते. सो त्यालाच आपण टेन्साइल स्ट्रेस किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असं म्हणतो. आता हा पॉईंट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. याच्यामध्ये टेन्साइल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे काय हे पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतरचा आपला जो पुढचा नेक्स्ट पॉईंट येतो तो आहे बी पॉईंट, टेन्साइल स्ट्रेन. ओके, सो बी पॉईंट बघा, टेन्साइल स्ट्रेन. सो यातला ठिकाणचा असणारा नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे तो आहे टेन्साइल स्ट्रेन. सो द स्ट्रेन प्रोड्युस्ड बाय अ टेन्साइल डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड टेन्साइल स्ट्रेन ऑर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, किंवा त्याला आपण लिनियर स्ट्रेन म्हणून सुद्धा म्हणू शकतो. द स्ट्रेन प्रोड्युस्ड बाय a tensile deforming force is called the strain produced by a tensile deforming force is called tensile strain. किंवा त्याचं दुसरं नाव आहे और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? लिनियर स्ट्रेन. दुसरं त्याचं नाव आहे लिनियर स्ट्रेन. सो टेन्साइल स्ट्रेन म्हणजे काय म्हटलं बघा, द स्ट्रेन प्रोड्युस्ड बाय अ टेन्साइल डिफॉर्मिंग फोर्स. ओके, असं स्ट्रेन की जे कुणाद्वारे प्रोड्यूस केलं जातं?
by a tensile deforming force is called tensile strain or longitudinal strain किंवा त्याला आपण linear strain असं म्हणतो. ओके. सो टेन्साइल डिफॉर्मिंग फोर्स मुळे जो स्ट्रेन निर्माण होतो त्याच्यामुळे काय बघा स्ट्रेन प्रोड्युस्ड बाय असा स्ट्रेन की जो प्रोड्युस्ड केला होतो कुणाद्वारे बाय टेन्साइल डिफॉर्मिंग फोर्स द्वारे इज कॉल्ड टेन्साइल स्ट्रेन और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन किंवा त्याला आपण लिनियर स्ट्रेन असं म्हणतो. सो याच्यामध्ये काय म्हणजे समजा एल विथ ओरिजिनल लेंथ असेल बघा किंवा नेट म्हणू आपण कॅपिटल एल विथ original length असेल if capital L be the original length and delta L is change in its length and delta L is the change in length. Delta L is the change in length due to deforming force then tensile strain is equal to delta L upon capital L. So tensile strain काय येते बघा change in its length upon its original length. Okay. So यालाच आपण काय म्हणतो टेन्साइल स्ट्रेन असं म्हणतो. द स्ट्रेन प्रोड्युस्ड बाय अ टेन्साइल डिफॉर्मिंग फोर्स अशी स्ट्रेन की जी कशाद्वारे निर्माण केली जाते प्रोड्युस्ड बाय टेन्साइल डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे त्याच्यावरती आपण जी लेंथ त्याची चेंज करणार आहे त्या लेंथ चेंज करत असतानाचं जे असणारा फोर्स आपण त्याच्यावरती अप्लाय करतो त्यालाच आपण म्हणतो टेन्साइल डिफॉर्मिंग फोर्स. ओके. मग त्याच्यामुळं निर्माण होणारी स्ट्रेन टेन्साइल स्ट्रेन किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन त्याच्या लांबीमध्ये काय होते थोडीशी वाढ तर होत असेल किंवा त्याची लांबी थोडीशी कमी तर होत असेल म्हणजे ओरिजिनल लांबीपेक्षा त्याच्या मूळच्या लांबीमध्ये काय झाली थोडीशी डेल्टा एल इतकी काय झाली चेंज झाला म्हणजे एकतर ती लांबी वाढली असेल किंवा एकतर लांबी ती कमी झाली असेल. ओके. सो कॅपिटल एल म्हणजे जर समजा त्याची ओरिजिनल लेंथ असेल आणि डेल्टा एल म्हणजे जर त्याचा चेंज इन लेंथ असेल तर डिफॉर्मिंग फोर्स काय असतो टेन्साइल स्ट्रेन इज इक्वल टू delta L upon L. Okay. So second point, when a deforming force acting on a body produces change in its volume, the stress is called volume stress and strain is called as a volume strain. So आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत. काल आपण फर्स्ट पॉईंट बघितलेला होता त्याच्यामधला हा बी पॉईंट टेन्साइल स्ट्रेन आपण बघितला. The strain produced by a tensile deforming force it is called as a tensile strain or longitudinal strain or linear strain. समजा कॅपिटल म्हणजे त्याच्यामध्ये असणारी ओरिजिनल लेंथ असेल आणि डेल्टा एल जर त्याच्यामधला चेंज इन लेंथ असेल सो ड्यू टू डिफॉर्मिंग फोर्स टेन्साइल स्ट्रेन इज इक्वल काय होईल बघा चेंज इन लेंथ अपॉन इट्स ओरिजिनल लेंथ. तर त्यानंतरचा नेक्स्ट आपला पुढचा पॉईंट काय म्हणतात बघा व्हेन अ डिफॉर्मिंग फोर्स when a deforming force acting on a body when a deforming force acting on a body produces change in its volume the stress is called अशा स्ट्रेसला आपण काय म्हणतो व्हॉल्यूम स्ट्रेस. Stress is called volume stress and the strain produced is called volume strain and strain produced is called volume strain.
तर डिफॉर्मिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी, समजा एखादी बॉडी आहे त्याच्यावरती आपण जर समजा डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला, तर डिफॉर्मिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्युसेस चेंज इन व्हॉल्यूम. तर त्या बॉडीच्या मध्ये काय होतं, डिफॉर्म फोर्समुळे त्याचा व्हॉल्यूम चेंज होतो. ओके, असा जो स्ट्रेस आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम स्ट्रेस, किंवा स्ट्रेन जो असेल त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम स्ट्रेन. सो डिफॉर्मिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी प्रोड्युसेस चेंज इन इट्स व्हॉल्यूम. So such a type of stress is called volume stress. Volume stress, and strain is called as volume strain. Okay. So याच्यामध्ये आता ए पॉइंट काय आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस और हायड्रॉलिक स्ट्रेस. आता ह्याच्या आधीच्या सिलेबस मध्ये स्ट्रेसचे 3 टाइप वेगळेच होते, त्यानंतर स्ट्रेन होतं, त्यानंतर 3 स्ट्रेनचे टाइप होते. मात्र तुमच्या सिलेबस मध्ये काय केलेलं आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेन दोन्ही एकत्रच दिलेले आहेत. म्हणजे स्ट्रेस झाले की लगेच त्यांच्या अनुषंगाने स्ट्रेन दिलेला आहे. ओके, थोडंसं मी त्या बाजूला घेतो. सो याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे आता व्हॉल्यूम स्ट्रेस और हायड्रॉलिक स्ट्रेस. ए पॉइंट आहे. व्हॉल्यूम स्ट्रेस और हायड्रॉलिक स्ट्रेस, और हायड्रॉलिक स्ट्रेस. हे पॉइंट काय बघा, व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा त्याला आपण काय म्हणतो, हायड्रॉलिक स्ट्रेस. हा आपला याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे. सगळ्यांना दिसते का बघा. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा सेम आपण जसं आपण बघितलं, समजा कॅपिटल एफ बार इतका जर फोर्स ऍक्ट झाला एखाद्या बॉडीवरती, ओके, दॅट कॅपिटल एफ बार विथ अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी, देन चेंज इन इट्स व्हॉल्यूम ऑफ बॉडी. इट इज नथिंग बट व्हॉल्यूम स्ट्रेस और हायड्रॉलिक स्ट्रेस. So capital F bar with the force acting on the entire surface of body or on the body. So it acts normally and uniformly all over the body. So change in its volume. Okay. So such a stress which produces change in size but no change in shape. So it is called as a volume stress. So volume stress means force per unit area. Okay. याला आणखीन एक दुसरं नाव काय दिलं आपण, हायड्रॉलिक स्ट्रेस. काय अडचण आहे याच्यामध्ये, काय लिहायचं मग फॉर्म्युला. So volume stress is equal to volume stress is equal to applied force per unit area. Applied force per unit area यालाच आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम स्ट्रेस असं म्हणतो. त्यानंतरचा बी पॉइंट आहे व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेन. आता स्ट्रेन म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणतो, चेंज इन इट्स साइज. ओके, सो डिफॉर्मिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी, एनी बॉडी which acts on that body such that if the body change in its size, okay, or a small change in its volume, so it is nothing but a volume strain. समजा एखादी बॉडी असेल किंवा एखादा डिफॉर्मिंग फोर्स जर त्या बॉडीवरती परपेंडिक्युलर समजा जर ऍक्ट झाला त्या एंटायर बॉडीवरती, तर त्याच्यामध्ये काय होतं, प्रोड्युसेस व्हॉल्यूम स्ट्रेन. समजा व्ही म्हणजे त्याचा ओरिजिनल व्हॉल्यूम असेल, let capital V be the original volume. Capital V be the original volume. समजा कॅपिटल V म्हणजे काय असेल, त्या ठिकाणचं असणारा ओरिजिनल व्हॉल्यूम असेल, अँड डेल्टा V काय असेल, समजा त्याच्यामध्ये चेंज झालेला व्हॉल्यूम असेल, अँड डेल्टा V विथ द चेंज इन इट्स व्हॉल्यूम, विथ द चेंज इन इट्स व्हॉल्यूम. काय म्हटलं बघा, कॅपिटल व्ही विथ द ओरिजिनल व्हॉल्यूम असेल, डेल्टा व्ही विथ द चेंज इन इट्स व्हॉल्यूम जर त्याच्यामध्ये असेल, देन डिफॉर्मिंग फोर्स इज इक्वल टू, म्हणजे देन व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल म्हणायला पाहिजे होतं ऍक्च्युली पुस्तकामध्ये. सो देन व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन इट्स व्हॉल्यूम अपॉन इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. सो चेंज इन इट्स लेंथ जसं आपण मगाशी म्हटलं
तसं स्ट्रेनमध्ये, टेन्साईल स्ट्रेनमध्ये तसं चेंज इन व्हॉल्यूम अपॉन इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. आता एक तर हा व्हॉल्यूम एक्सपान्शन झाला असेल ड्यू टू इन्सर्ट प्रेशरमुळं, किंवा एकतर काय झालं असेल, कॉम्प्रेस झाला असेल. ओके, सो दिस इज अ व्हॉल्यूम स्ट्रेन. त्यानंतरचा आपला आता याच्यामध्ये त्याच्या डायग्राम्स आहेत, ते आपण डायग्राम बघू कशा प्रकारे. बघा, व्हॉल्यूम स्ट्रेस, किंवा मी तुम्हाला तिथे डायग्राम दाखवतो ऐवजी तू हे बघा, वेळ जाण्यापेक्षा आपल्याला हे इझी लक्षात येईल. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो बाहेरचा सरफेस गोल दिसतोय हे म्हणजे काय असेल, ओरिजिनल व्हॉल्यूम. ओके, आता हे ओरिजिनल व्हॉल्यूम आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक्सपान्शन बघा, व्ही डॅश. ओके, प्रेशर जर बाहेर झालं तर त्याचं व्हॉल्यूम काय होणार, परत व्ही डॅश इतका चेंज होणार आहे. त्यानंतर इथं हा काय आहे बघा, एक क्यूब आहे, आणि क्यूबला आउटसाईड प्रेशर दिलं, सो त्याचं साईजसुद्धा काय होईल, स्मॉल होईल. सो इथं काय म्हटले बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, व्हेन बलून इज फिल्ड विथ एअर ॲट हाय प्रेशर, सो इट्स वॉल एक्सपिरियन्स अ फोर्स फ्रॉम विदिन. सो दिस इज ऑल्सो व्हॉल्यूम स्ट्रेस. हा पण एक प्रकारचं काय आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस आहे. सो इट ट्रायज टू एक्सपांड द बलून अँड चेंज इट्स साइज विदाउट चेंजिंग शेप. ओके, इट ट्रायज टू एक्सपांड द बलून and change its size without changing shape. When the volume stress exceeds the limit of bulk elasticity, the balloon explodes. So similarly, a gas cylinder explodes when the pressure inside it exceeds the limit of bulk elasticity of its material. So submarine when submerged underwater is under volume stress. ओके, ठीक आहे. यानंतर आपला दिलेला आहे फ्लो. नेक्स्ट तिसरा पॉईंट. सो नेक्स्ट बघा, तिसरा पॉईंट. तिसरा पॉईंट बघा. When a deforming force acting on a body produces change in the shape of body, shearing stress and shearing strain are produced. Okay, काय म्हणलं का, when a deforming force when a deforming force acting on a body, the deforming force acting on body, when deforming force acting on body produces change in the shape, which produces change in the shape of body, produces in the change shape of body. Shearing stress and shearing strain are produced. Shearing stress and shearing strain are produced. तिसरा पॉइंट आपल्याला काय म्हटलं बघा, डिफॉर्मिंग फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी. समजा एखादा डिफॉर्मिंग फोर्स बॉडीवरती जर ऍक्ट झाला, ओके, चेंज इन द शेप ऑफ बॉडी, तर अशा वेळी त्या बॉडीमध्ये तो काय करतो, त्या बॉडीचं शेप काय करतो, चेंज करतो. सो शिअरिंग स्ट्रेस अँड शिअरिंग स्ट्रेन आर प्रोड्युस्ड. सो आता याच्यामध्ये फर्स्ट आपला पॉईंट जो आहे तो आहे शिअरिंग स्ट्रेस, त्यानंतर आहे शिअरिंग स्ट्रेन. त्याच्यामध्ये फर्स्ट काय बघा, शिअरिंग स्ट्रेस. सो त्याची डायग्राम इथे मी ड्रॉ करतो.
आता शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय काय म्हटलं. सो लेट एफ बार बी अ टँजेन्शियल फोर्स. समजा एफ बार हा जर त्याच्यावरती आपण टँजेन्शियल फोर्स जर दिला, लेट एफ बार बी अ टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग ऑन सर्फेस एरिया ए. आता हा जो सर्फेस एरिया याचा काय आहे, ए आहे. या सर्फेस एरिया ए वरती, सो लेट एफ बार बी अ टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग ऑन सर्फेस एरिया ए. सो दिस फोर्स प्रोड्यूस चेंज इन शेप ऑफ द बॉडी. ह्या फोर्समुळे काय होतं, त्या बॉडीचा असणारा जो शेप आहे तो काय होतो, चेंज होतो. सो दिस फोर्स प्रोड्युसेस चेंज इन शेप ऑफ बॉडी विदाउट चेंजिंग इट साईज. म्हणजे त्याची साईज न चेंज होता त्याचा शेप काय होतो, बदलतो. ओके, आता ते आपल्याला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. सो लेट एफ बार बीट्स टँजेन्शियल फोर्स. समजा एफ बार इतका जर आपण याच्यावरती काय केला, टँजेन्शियल फोर्स दिला. सो लेट एफ बार बी अ टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग ऑन सरफेस एरिया ए. सो दिस फोर्स प्रोड्युसेस चेंज इन शेप ऑफ बॉडी. याच्यामुळे काय होतं, त्याचा जो बॉडीचा शेप आहे तो काय होतो, चेंज होतो विदाउट चेंजिंग इट साईज. म्हणजे त्याची साईज न चेंज होता त्या बॉडीचा शेप काय होतो, चेंज होतो. सो देअरफॉर शिअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू, देअरफॉर शिअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू. माझा शिअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे बघा, टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया. सो शिअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया. Tangential force upon its area. So shearing stress म्हणजेच काय, तर त्याच्यावरती असणारा परपेंडिक्युलर फोर्स ओव्हर इट्स एरिया. ओके, सो लेट एफ आर बी अ टँजेन्शियल फोर्स. समजा एफ आर हा जर आपण काय केला, त्याच्यावरती टँजेन्शियल फोर्स जर अप्लाय केला. ओके, शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय, समजा एफ बार इतका जर आपण टँजेन्शियल फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला ॲक्टिंग ऑन द सरफेस एरिया ए. ओके, सो दिस फोर्स प्रोड्युसेस, मग तो फोर्स काय प्रोड्यूस करतो, चेंज इन शेप ऑफ बॉडी. त्या बॉडीचं जे असणारं शेप आहे तो काय होतो, चेंज होतो विदाउट चेंजिंग इट्स साईज. त्याची साईजमध्ये न बदल होता. सो ॲज शोन इन फिगर. सो शिअरिंग स्ट्रेस म्हणजेच काय, टँजेन्शियल फोर्स पर इट्स एरिया. ओके, आता टँजेन्शियल फोर्स प्रोड्युसेस शिअरिंग स्ट्रेस. टँजेन्शियल फोर्सच काय प्रोड्यूस करतो, शिअरिंग स्ट्रेस प्रोड्यूस करतो. सपोज ए बी सी डी इज द फ्रंट फेस ऑफ अ क्यूब. समजा ए बी सी डी हे काय असेल, एक फ्रंट फेस असेल कशाचा, एखाद्या क्यूबचा. सो ए फोर्स एफ बार इज अप्लाइड टू द क्यूब. समजा आपण काय केलं, एक फोर्स एफ बार अप्लाय केला त्या क्यूबवरती. सो दॅट बॉटम ऑफ द क्यूब इज फिक्स्ड. त्याचा बॉटम जो आहे तो काय आहे, फिक्स्ड आहे. अँड ओनली द टॉप सरफेस इज स्लाइटली डिस्प्लेस्ड. आणि समजा त्याचा जो असणारा टॉप सरफेस आहे तो फक्त काय झाला, स्लाइटली डिस्प्लेस्ड झाला. सो सच अ फोर्स इज कॉल्ड टँजेन्शियल फोर्स. अशा फोर्सला आपण काय म्हणू शकतो, टँजेन्शियल फोर्स. ओके, काय काय म्हटलं बघा. सपोज ए बी सी डी इज अ फ्रंट फेस ऑफ अ क्यूब. समजा ए बी सी डी हे काय आहे, त्या असणाऱ्या क्यूबचं फ्रंट फेस असेल. ओके, आणि त्याच्यावरती आपण फोर्स किती ॲक्ट केला. सो एफ बार इज अ फोर्स इज अप्लाइड टू द क्यूब. त्या क्यूबवरती एफ बार इतका जर फोर्स आपण अप्लाय केला, सो दॅट बॉटम ऑफ द क्यूब इज फिक्स्ड. आता त्याचं असणार जे बॉटम आहे त्या क्यूबचं ते कसं आहे, फिक्स्ड आहे. अँड ओनली द टॉप सरफेस इज स्लाइटली डिस्प्लेस्ड. आणि फक्त टॉप सरफेस काय होईल, त्याचा थोडासा डिस्प्लेस्ड होत असेल. सो सच अ फोर्स इज कॉल्ड एज अ टँजेन्शियल फोर्स. ओके, सो टँजेन्शियल फोर्स इज पॅरलल टू द टॉप. टँजेन्शियल फोर्स कसा आहे, इज पॅरलल टू द टॉप अँड बॉटम सरफेस ऑफ द ब्लॉक. सो टँजेन्शियल फोर्स म्हणजे बघा, हा या ठिकाणचा असणार एफ बार हा टॉपला आणि बॉटमला कसा झाला, पॅरलल आहे. ओके, सो द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया डेव्हलप्ड. मग त्याच्यामध्ये काय तयार होतो, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया डेव्हलप्ड ड्यू टू अप्लाइड टँजेन्शियल फोर्स. बघा त्याच्यामुळे काय तयार होतो. सो द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया डेव्हलप्ड ड्यू टू अप्लाइड टँजेन्शियल फोर्स. सो इट इज कॉल्ड अ शिअरिंग स्ट्रेस or a tangential stress. Okay, काय आहे बघा डेफिनेशन. The restoring force per unit area developed. The restoring force per unit area. The restoring force per unit area
developed, the restoring force per unit area developed due to applied tangential force, due to applied tangential force, applied tangential force, applied tangential force is called a shearing stress, is called shearing stress, is called a shearing stress or tangential stress, किंवा आपण याला काय म्हणू शकतो आणखी tangential stress. काय डेफिनेशन बघा, द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे त्याच्यावरती रिस्टोर होणारा पर युनिट एरिया डेव्हलप्ड ड्यू टू अप्लाइड टँजेन्शियल फोर्स. हा कशामुळे डेव्हलप होतो, अप्लाय केलेल्या टँजेन्शियल फोर्स मुळे डेव्हलप होतो. सो इट इज कॉल्ड द शियरिंग स्ट्रेस और टँजेन्शियल स्ट्रेस. त्याला आपण काय म्हणतो, शियरिंग स्ट्रेस म्हणतो किंवा टँजेन्शियल स्ट्रेस असं म्हणतो. ओके, यानंतरचा आपला याच्यामधला शेवटचा पॉईंट कोणता आहे, शियरिंग स्ट्रेन. सो नेक्स्ट पॉइंट बघा, शियरिंग स्ट्रेन. सो बी पॉइंट, शियरिंग स्ट्रेन. सो द शियरिंग स्ट्रेन म्हणजे काय, सो देर इज अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. बघा शियरिंग स्ट्रेन म्हणजे काय म्हणतो आपण, सो देर इज अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट डेल्टा एल ऑफ द बॉटम फेस अँड टॉप फेस ऑफ द क्यूब. शियरिंग स्ट्रेन म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये एक रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. आता कशामध्ये रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे, तर डेल्टा एल. ओके, शियरिंग स्ट्रेन म्हणजे काय म्हटलं बघा, so shearing strain is there is a relative displacement delta L of the bottom face and top face of the cube. Such relative displacement of two surfaces is called a shear strain. Okay, यालाच आपण काय म्हणतो, shear strain म्हणतो. So it can be calculated as follows. मग ते आता कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते आपल्याला दिलेलंच आहे. ओके, shearing strain म्हणजे काय म्हटलं बघा, shearing strain means there is a relative displacement delta. Okay, shearing strain. So shearing strain is defined as there is a relative displacement, परिणामी होणार displacement delta L of the bottom face and the top face of the cube. Such relative displacements of two surfaces is called a shear strain. बॉटम आणि टॉप मध्ये असणारं जे काय त्याच्यामध्ये असणारं डिस्प्लेसमेंट आहे यालाच आपण शियर स्ट्रेन म्हणतो. मग ते कसं कॅल्क्युलेट करायचं, ओके हे बघा. सो शियर स्ट्रेन इज इक्वल टू change in its length upon its original length. So it is a tan theta. Okay, म्हणजेच काय असतं, actually tan theta असतं. Okay, so there is a relative displacement delta L of the bottom face and top face of the cube.